नमो बुद्धाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती। स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे बुद्ध कथा, गौतम बुद्धांच्या जीवनावरील प्रेरक कथा, ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता। तथागतांच्या मते माणूस जसा विचार करतो तसाच तो बनत असतो, म्हणूनच मानवाने शुद्ध विचार आचार अंगीकारले पाहिजेत। महात्मा बुद्धांच्या म्हणण्यानुसार भविष्याची स्वप्ने पाहून निराश होऊ नका। भूतकाळाची आठवण करून पश्चाताप करण्यापेक्षा वर्तमानात जगणे केव्हाही चांगले। आनंदी राहण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे। अवघ्या जगाला अहिंसा आणि करुणेची शिकवण देणारे महात्मा गौतम बुद्धांचे अमूल्य विचार समस्त मानवांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि पुढे जाण्याची प्रेरणा देतात। जर तुम्हाला तुमच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश हवा असेल आणि जीवन चांगल्या पद्धतीने जगायचे असेल तर महात्मा बुद्धांच्या अनमोल कथा एकदा नक्की बघाच। बुद्धांच्या काळात देवराज नावाचा एक प्रसिद्ध राजा होता। तो कोसल नावाच्या देशावर राज्य करत होता। त्याच्या दरबारात अनेक हुशार मंत्री आणि पराक्रमी सरदार होते। देवराज राजा आपल्या राज्यातील विविध ज्ञानी आणि पराक्रमी अशा लोकांचा नेहमी गौरव करायचा। अशाच नरेन नावाच्या ब्राह्मणाला त्याने सालवाटिका नावाचे एक गाव बक्षीस म्हणून दिलेले होते। नरेन हा एक अतिशय नम्र आणि ज्ञानी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होता। त्याच्या विद्वत्तेमुळे सर्वजण त्याची स्तुती करायचे, त्याला मान द्यायचे। परंतु त्याच्या अंगी एक मोठा दुर्गुण होता। आपल्याला असलेले ज्ञान दुसऱ्यांना देऊ नये असा स्वार्थी आणि संकुचित विचार तो करायचा। आपल्याला मिळालेलं ज्ञान दुसऱ्याला देऊ नये, त्या ज्ञानाचा दुसऱ्याला काहीच उपयोग होत नाही, एक माणूस दुसऱ्यासाठी काहीच करू शकत नाही, अशा संकुचित विचारांमुळे सालवाटिका नगरातील लोक नरेनची निंदा करायचे। एके दिवशी तथागत बुद्ध सालवाटिका नगरात गेले। तेथील लोकांना सदाचरणाचा उपदेश करावा या उद्देशाने काही दिवस ते तेथे थांबले। आपल्या नगरात तथागत बुद्ध नावाची एक ज्ञानी व्यक्ती आल्याचे एका सेवकाने नरेनला सांगितले। आपण या ज्ञानी व्यक्तीचा यथायोग्य असा सन्मान केला पाहिजे असे त्याला वाटले। नरेनने आपल्या सेवकाला बोलावून घेतले आणि म्हणाला, आपल्या सालवाटिका नगरात तथागत बुद्ध नावाचे एक ज्ञानी व्यक्ती आलेले आहेत, तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना सन्मानपूर्वक भोजनाचे निमंत्रण देऊन ये। मालकाच्या या आज्ञेनुसार सेवक बुद्धांकडे गेला आणि त्यांना आदरपूर्वक भोजनाचे निमंत्रण दिले। त्याने दिलेले निमंत्रण बुद्धांनी स्वीकारले आणि ठरलेल्या वेळी भोजनास येण्याचे कबूल केले। दुसऱ्या दिवशी भोजन तयार झाल्यावर बुद्धांना बोलविण्यासाठी नरेनने पुन्हा सेवकाला पाठवले। सेवक बुद्धांकडे गेला आणि त्यांना नरेनच्या घरी येण्याची विनंती केली। बुद्ध नरेनकडे जाण्यास निघाले। तथागत बुद्ध नरेन ब्राह्मणाकडे येत असताना बुद्धांचा संघ आणि सेवक त्यांच्या मागून चालत होते। चालता चालता सगळे दमले। बुद्ध संघ आणि सेवक सारेजण वाटेत एका वळणावर येऊन थांबले। तेव्हा नरेनबद्दल बोलताना सेवक बुद्धांना म्हणाला, म्हणते, माझा मालक नरेन अतिशय ज्ञानी आहे, तो सर्वांचा सन्मान करतो, परंतु आपल्याकडे असलेलं ज्ञान तो कुणाला देत नाही। त्याच्या ज्ञानाचा उपयोग इतरांना व्हावा असं मला वाटतं। म्हणून हे बुद्ध, तुम्ही त्याच्या अंगी असलेला हा दोष, ही संकुचित वृत्ती दूर करा, त्याला योग्य असे मार्गदर्शन करावे, तेव्हा गौतम बुद्ध असेच होईल। म्हणून बुद्ध हळूहळू चालायला लागले। थोड्याच वेळात सारेजण नरेनकडे जाऊन पोहोचले। नरेनने अतिशय नम्रपणे सर्वांचे स्वागत केले। त्यानंतर सर्वांनी मिळून एकत्र जेवण केले। जेवणानंतर नरेनने बुद्धांना वंदन केले आणि त्यांच्या शेजारी जाऊन बसला। तेव्हा बुद्ध त्याला म्हणाले, नरेन, आपल्याकडे असलेलं ज्ञान दुसऱ्याला देऊ नये असं तुला वाटतं का? त्यावर नरेननी होय असं उत्तर दिलं। बुद्ध त्याला म्हणाले, नरेन, तुला असं का बरं वाटतं? नरेन शांतपणे म्हणाला, आपल्या ज्ञानाचा इतरांना काहीच उपयोग नाही। आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना दिल्यामुळे त्यांना त्याचा काहीच फायदा होत नाही असं मला वाटतं।
तेव्हा त्याला समजावत बुद्ध म्हणाले, नरेन, तू सालवाटिका या गावाचा प्रमुख आहेस, त्यामुळे या गावाचे सर्व उत्पन्न तू एकट्याने घ्यावे, ते उत्पन्न दुसऱ्यांना देऊ नये असे कुणी म्हटलं तर ते योग्य होईल का? नरेन म्हणाला, नाही, हे योग्य होणार नाही. असं केलं तर तो नगरातील इतर लोकांवर अन्याय केल्यासारखे होईल. एकूण उत्पन्नामधील योग्य वाटा जर त्यांना मिळाला नाही तर ते मला शत्रू समजतील. नगरातील सर्व लोक माझा द्वेष करतील. हे सारं माझ्या दृष्टीने घातक ठरेल. त्याचं बोलणं ऐकून बुद्ध शांतपणे म्हणाले, नरेन, देवराज राजा हा कोसल देशाचा प्रमुख आहे, म्हणून देशाचे सर्व उत्पन्न एकट्या राजाने घेतले, इतरांना काहीच दिले नाही तर ते योग्य होईल का? यावर नरेन लगेच म्हणाला, भंते, हे योग्य होणार नाही. देशावर मालकी जरी राजाची असली तरी मिळणाऱ्या उत्पन्नाचा अधिकार हा सर्वांना आहे. सर्वांना उत्पन्न मिळाले नाही तर तो त्यांच्यावर अन्याय होईल. सर्व लोक राजाचा द्वेष करतील, राजाला शत्रू समजतील. हे सर्व राजाला घातक ठरेल. याउलट जर सर्वांना संपत्तीचा अधिकार मिळाला तर सर्वांचं भलं होईल. सर्वजण राजाची स्तुती करतील, त्याचा आदर करतील. म्हणून राजाने एकट्याने सर्व उत्पन्न न घेता ते सर्वांना देणे योग्य आहे. त्याचे उत्तर ऐकून बुद्ध हसले आणि म्हणाले, छान, तू दिलेली उत्तरं अगदी बरोबर आहेत. नरेन, संपत्तीच्या बद्दल, उत्पन्नाबद्दल तू जे म्हणाला तीच गोष्ट ज्ञानाच्या बाबतीतही लागू होते. ज्ञान हे संपत्तीपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. आपल्याकडे असलेल्या ज्ञानामुळे दुसऱ्यांचं भलं होणार असेल तर ते ज्ञान एकट्याने न ठेवता दुसऱ्यांना सुद्धा दिलं पाहिजे. त्यामुळे दुसऱ्यांना तर फायदा होईलच, पण त्या सर्वांच्या मनात आपल्याबद्दल प्रेम, आदर, मैत्री यासारखे भाव निर्माण होतील. हे सर्व आपल्यासाठी हिताचे, फायद्याचे असेल. म्हणून हे नरेन, ज्ञानाचा अधिकार सर्वांना समान आहे. आपण ते दुसऱ्याला दिले पाहिजे. हे ऐकल्यावर नरेनला आपली चूक कळाली. तो बुद्धांना हात जोडत म्हणाला, भंते, मला क्षमा करा. पालथा गाडा सरळ करावा, चुकलेल्याला वाट दाखवावी, त्याप्रमाणे तुम्ही मला कल्याणाचा मार्ग दाखविला आहे. मला तुमचा उपासक म्हणून स्वीकारा. बुद्धांनी प्रेमाने जवळ घेत त्याला क्षमा केली. सर्वांनी मोठ्या आदराने, आनंदाने बुद्धांना वंदन करत त्यांचा जयघोष केला. तात्पर्य: ज्ञान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. आपल्याला असलेले ज्ञान स्वतःकडे न ठेवता आवश्यक तेव्हा इतरांना द्यावे. सर्वांना ज्ञानाचा समान अधिकार आहे. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.